So Hindustan Manufacturing Limited gave notice of its intention once again redeem 6% debentures amounting rupees 4 lakhs. So लिहा सगळ्यांनी त्याला वर्किंग नोट नंबर 1 डिबेंचर जे आहेत ते किती रुपयाचे आहेत 4 lakhs आहेत आणि त्याची एकाची फेस व्हॅल्यू किती आहे पर युनिट बघा ऑफ ₹100 इच करा डिवाइड बाय 100 बरोबर. सो देअरफॉर नंबर ऑफ डिबेंचर्स बिंग 4000. ठीक आहे. आता ह्या डिबेंचर होल्डरला प्रत्येकाला आपण किती ऑफर करतोय बघा. सम काय म्हणतंय बघा आपल्याला. सम म्हणतंय की इच ॲट ₹102. ठीक आहे ना. सो प्रत्येकाला आपण 102 रुपये ऑफर करतोय. तुम्ही सांगा मला फेस व्हॅल्यू 100 आहे रिडक्शन करताना आपण त्याला म्हणतोय 102 तर देतोय मी. सो आपण त्याला अमाऊंट जास्त देतोय कमी देतोय प्रीमियम जास्त देतोय. आपण किती जास्त देतोय आपण 2 रुपये. ठीक आहे ना. सो ही 2 रुपये हे प्रीमियमची आहेत बेसिकली. ती करा मल्टिप्लाय बाय रिडेम्पशन व्हॅल्यू पर युनिट गिवन एज 102. सो टोटल रिडेम्पशन व्हॅल्यू RV म्हणजे रिडेम्पशन व्हॅल्यू किती झाली बघा 4,08,000. कळलं. आपली ही जी वर्किंग आहे ही आपल्याला कामाला येईल फॉर द फर्स्ट एंट्री. ठीक आहे. चला एक काम करू पटकन ती एंट्री करून घेऊया आपण. लिहा रोमन नंबर 1 रिडेम्पशन ऑफ डिबेंचर. हे आपण अप्रुव्हल करतोय रिडेम्पशन ऑफ डिबेंचर. सो आपण डिबेंचर इश्यू करतो आहोत का रिडीम करतो आहोत. म्हणजे ज्या माणसाला आपण डिबेंचर दिला होता सर्टिफिकेट दिलं होतं तो आपल्याला आज आणून देणार. सो आपल्याकडे सर्टिफिकेट्स आले डेबिट वॉट कमिशन. सो 6% डिबेंचर अकाउंट डेबिट 6% डिबेंचर्स अकाउंट डेबिट. आता होतंय काय तो आपल्याला आज 100 रुपयाचं डिबेंचर आणून देतोय पण आपण त्याला कमिट करतोय 102 रुपये. सो आपण त्याला 2 रुपये एक्स्ट्रा ऑफर करतोय. ते 2 रुपये त्याच्याकरता गिफ्ट आहे पण आपल्या कंपनी करता तो लॉस आहे. इथे आपण कंपनी आहोत. आपण कंपनी आहोत आपल्याकडे लॉस आहे. सो लॉस गेला डेबिटला. सो प्रीमियम ऑन रिडेम्पशन ऑफ डिबेंचर अकाउंट डेबिट. रिडेम्पशन ऑफ डिबेंचर्स अकाउंट सुद्धा डेबिट. ओके. आणि डिबेंचर्स आपल्याला कोणी आणून दिले आज होल्डरने. तो माणूस तो गिव्हर झाला. सो क्रेडिट द गिव्हर टू डिबेंचर होल्डर्स अकाउंट. सांगा तुम्हाला एंट्री काढली सांगा मला ही. ओके. आता डिबेंचरची फेस व्हॅल्यू किती आहे बघा 4 लाख है ना. सो 4 लाख आपल्या डेबिटला लिहायचे आहेत. ऑलराइट. प्रीमियम आपण किती एक्स्ट्रा ऑफर करतोय 8 रुपये 8,000 रुपये. 8 काले कुठून आले हे बघा. प्रत्येकाला आपण 2 रुपये देतोय प्रीमियम. हॅलो. हा बघा 100चं डिबेंचर 102 रिडीम करतोय. मग 2 रुपये आपण जास्त ऑफर करतोय. ते 2 रुपये मल्टिप्लाय बाय 4,000 हे 4,000 किती झाले 8,000. सो आपल्याला टोटल 4,08,000 कमिट केले आपण की बाबा रे मी तुला 4,08,000 डिस्चार्ज करणार आहे. क्लिअर इथपर्यंत. ठीक आहे. सो आता आपण जाऊया डिस्चार्ज कसं केलंय. सो डिस्चार्ज करण्याकरता ह्या लोकांनी वापरलाय कन्व्हर्जन मेथड. ठीक आहे ना. मेथड ऑफ कन्व्हर्जन. इथे आपण काढूया टी डायग्राम आपला. इथे या 4,000 डिबेंचर्स. आता कंपनीत 3 ऑप्शन दिलेले आहेत. एक ऑप्शन दिला आहे फॉर प्रेफरन्स शेअर. दुसरा दिला आहे फॉर डिबेंचर. तिसरा दिला आहे फॉर कॅश. सो पहिला ऑप्शन कोणता आहे प्रेफरन्स शेअरचा आहे. दुसरा ऑप्शन डिबेंचरचा आहे. तिसरा ऑप्शन कॅशचा आहे. ऑलराइट. आय होप कळतंय हे. चला. सो डिबेंचर होल्डर्स ऑफ 1,71,000 ऍक्सेप्टेड द प्रपोजल ए. हे बघा रुपये आहेत बाळांनो. तुम्ही ह्याला फेस व्हॅल्यूने 100 डिवाइड करा
किती झाले सांगा मला. बरोबर, डिवाइड 100 म्हणजे 200 गेले आपले 1710. इतक्या लोकांनी, इतक्या डिबेंचर युनिट्सने ऑप्शन 1 निवडलाय प्रेफरन्स शेअरचा. ठीक आहे. दुसरे कोण लोक आहेत, दुसरा ग्रुप कोणता आहे, 144,000चा, हे पण रुपये आहेत. अगेन मेक डिवाइड बाय 100. बरोबर, 1440. मग ते उरले किती, त्यांना कॅश हवी आहे 850 उरलेले. आउट ऑफ 4000 फर्स्ट ग्रुप गेला, सेकंड ग्रुप गेला, हे उरलेले 850. अच्छा, हे 1710, 1440, 850 हे रुपये आहेत, युनिट्स आहेत, युनिट्स ऑफ डिबेंचर. त्या सगळ्यांना आपण प्रत्येकाला 102 रुपये 102 रुपये 102 रुपये ऑफर करत आहोत. सांगा तुम्हाला कळालं का, हे काढू का नाही केलं, झालंय. मग प्रत्येकाला मल्टिप्लाय करा, जरा मला मल्टिप्लाय करून द्या. फर्स्ट आन्सर काय आलं, सेकंडचा आन्सर काय आहे 146880. थर्डचा आन्सर काय येते 86,700. ओके, चलो आता हा जो डायग्राम आहे आपला, हा आपल्याला कन्वर्जन करता काम येणार आहे. सो रोमन नंबर 2 लिहितोय मी, कन्वर्जन. नंबर 2 कन्वर्जन. त्यात नंबर 1 पहिला कोणता आहे, डिबेंचर होल्डर्सला आपण प्रेफरन्स शेअर देतोय. आता ऑब्झर्व करा, हा जो प्रेफरन्स देतोय आपण तो किती रुपयाचा आहे, 20 रुपीजचा आहे. तो आपण कितीला ऑफर करतोय, 22.5 ला ऑफर करतोय. म्हणजे आपण 2.5 एक्स्ट्रा प्रीमियम घेतोय. ठीक आहे. परत समजून घ्या की इश्यू करताना जर तुम्ही डिस्काउंटला ऑफर करताय, इश्यू करताय, तर हा कंपनी करता लॉस होतोय, कारण तुम्ही कमी रुपये घेताय. आणि इश्यू करताना जर तुम्ही प्रीमियम ला ऑफर करताय तर तो कंपनीचा प्रॉफिट आहे. हॅलो, जर लॉस झाला तर तुम्ही डेबिटला रेकॉर्ड करणार, प्रॉफिट तुम्ही क्रेडिटला रेकॉर्ड करणार. ऑलराईट, ठीक आहे. हे डोक्यात ठेवून आपण एंट्री तयार करूया आपली. चलो, सो एंट्री काय बघा आपली. ठीक आहे, आपल्याकडून प्रेफरन्स शेअर गेला, हा बघा, हा गोज आउट आहे. प्रेफरन्स शेअर गेला, तो कोणाला मिळाला, डिबेंचर होल्डर्सला मिळाला. सो लिहा डिबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट, डिबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट. त्यांना आपण काय देतोय बाळांनो, त्यांना आपण प्रेफरन्स शेअर देतोय. ओके, पण प्रेफरन्स शेअर देतोय ऍट प्रीमियम एक्स्ट्रा. सो टू सिक्युरिटीज प्रीमियम, सिक्युरिटीज प्रीमियम. कारण का आज आपण काय करतोय, प्रेफरन्स शेअर इश्यू करतोय. कशा करता, फॉर कन्वर्जन ऑफ डिबेंचर्स. समजलं. पण प्रेफरन्स शेअर आपण जो इश्यू करतोय तो 20 आहे, तो आपण 22ला इश्यू 22.5 ला इश्यू करतोय. सो आपल्याला प्रॉफिट होतोय प्रीमियम. ऑलराईट, का नाही काय आहे. ठीक आहे. सो आपल्याकडनं काय गेला, आपल्याकडनं प्रेफरन्स शेअर गेला. सो प्रेफरन्स कोणता आहे, तो 5% वाला. सो 5% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. ऑलराईट, काल आहे. आता बघा, हा प्रेफरन्स शेअरची फेस व्हॅल्यू किती आहे, 20 आहे. सो प्रेफरन्स शेअरची फेस व्हॅल्यू 20 आहे. तो आपण 22.5 म्हणजे 2.5 चा प्रीमियम ऑफर करतोय आपण. ऑलराईट, म्हणजे आपण 22.5 चं मार्केट व्हॅल्यू चार्ज करतोय त्या माणसाला. कळलं गेलं हे काल पक्का. आता हा पहिला ग्रुप आहे. सो पहिल्या ग्रुपची व्हॅल्यू किती आहे, 174,420. लिहा इथे 174,420. ऑलराईट, मग आता क्रॉस मल्टिप्लाय करा. 174,420 19,380. सो हे कसं केलं आपण, 174,420 मल्टिप्लाय बाय 2.5 डिवाइड बाय 22.5. जे क्रॉस आहे ते मल्टिप्लाय करायचं आणि जे उरलं त्याने डिवाइड करायचं.
ऑलराइट, कळाले का हे? ओके, चलो नाउ केस नंबर 2, that is debentures been converted into new debentures. ओके, सो आपल्याकडून नवे डिबेंचर्स गेले आणि जुन्या माणसांना मिळाले, सो जुनी माणसं बनली रिसिव्हर्स, डेबिट द रिसिव्हर्स. सो वन्स अगेन डिबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट. ओके, सो आता आपण नवीन डिबेंचर इश्यू करतोय कितीला? ॲट 96. हॅलो बानो, ॲट 96 म्हणजे कंपनी डिस्काउंट ऑफर करते आणि डिस्काउंटला इश्यू करते, म्हणजे हा लॉस झाला, तो डेबिट लिहायचा आहे. सो डिस्काउंट ऑन, बरोबर, डिस्काउंट ऑन डिबेंचर. सो न्यू डिबेंचर इश्यू करताना डिस्काउंट ऑफर करतोय, त्यामुळे आपला तो लॉस झालाय डेबिटला. कळलं काय? आणि आपण काय केलं आज? डिबेंचर गेले. सो टू डिबेंचर्स अकाउंट, 6% डिबेंचर्स अकाउंट यायला पाहिजे, टू 6% डिबेंचर्स अकाउंट. ऑलराईट, समजून घ्या बानो, प्रेफरन्स शेअर हा कागद आहे, त्यासमोर आपण फेस व्हॅल्यू लिहिली, तसं डिबेंचर हा पण एक कागद आहे, आपण फेस व्हॅल्यू लिहायची. सो आपण तो नवीन डिबेंचर इश्यू करतोय, तो 100चा आहे, तो आपण 96 ला ऑफर करतोय, म्हणजे आपण 4 रुपयाचा डिस्काउंट रेकॉर्ड करतोय. कळलं? तुम्ही हे ऑब्झर्व केलं असेल की प्रत्येक वेळेला माणसासमोर जी आहे ना ती मार्केट व्हॅल्यू लागते. ऑलराईट, डिबेंचर होल्डर हा माणूस आहे, त्यासमोर मार्केट व्हॅल्यू लागते, आणि जो कागद आहे त्यासमोर फेस व्हॅल्यू लागते, आणि जो गॅप पडतोय दॅट वुड बी प्रीमियम और डिस्काउंट ॲज द केस मे बी, ऊपर नीचे. समजलं हे तुम्हाला? ठीक आहे. आता परत हा आपला ग्रुप 2 आहे. सो ग्रुप 2 ची व्हॅल्यू, ही जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला त्या जो होल्डर समोर लिहायची आहे, 146,880. चलो 6120 153,000. ऑलराईट, ठीक आहे. सो आपला पॉइंट 2 झाला. नाव पॉइंट 3, येस. सो ह्या डिबेंचरला आपण कॅशच ऑफर करतोय. हे तर खूपच सोपं आहे, आपल्याकडनं कॅश गेली समोरच्या माणसाला मिळाली. सो डिबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट, डिबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट टू कॅश गोज आउट. हा आपला थर्ड ग्रुप आहे. सो 86,700. का नाही काल आहे? काल आहे पक्का. चलो नंबर 4. आता काय करता आपल्याला? रायटिंग ऑफ करता बानो, म्हणजे रोमन मध्ये घेतो मी. रायटिंग ऑफ प्रीमियम ऑन रिडेमिशन. रायटिंग ऑफ प्रीमियम ऑन रिडेमिशन. ओके, सो नाउ हे बघा, प्रीमियम ऑन रिडेमिशन याची व्हॅल्यू किती आहे? 8,000. आणि सिक्युरिटीज प्रीमियम ह्याची व्हॅल्यू किती आहे? 19,000. यातली लोअर व्हॅल्यू कोणती सांगा मला? 8,000. आपल्याला ह्या अमाऊंटची एंट्री करायची. काल आहे या दोघांना रिव्हर्स मारा, दोघांना रिव्हर्स करा बानो. प्रीमियम ऑन हा डेबिटला आहे, तो जाणार क्रेडिटला, आणि एसपी क्रेडिटला आहे, तो जाणार डेबिटला. सो आपली एंट्री लिहा तयार करून, सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट डेबिट टू प्रीमियम ऑन रिडेम्पशन अकाउंट. ऑलराइट, so the value is 8,000. शाबाश, 8,000. सांगा मला काल करवाना आहे. शेवटची एंट्री नंबर 4, that is ट्रान्सफर. आता ह्या स्टेप काय बाळांनो? स्टेप अशी आहे
की कॅशवाले पॉइंट्स बघायचे, कॅशवाले हे बघा, हे मी हे बघतोय कॅशवाले युनिट्स. ओके, सो ते मी इथे घेतले 850. हे रफ वर्क आहे माझा 850 मल्टिप्लाय बाय त्यांना मी फेस व्हॅल्यू घेतोय. त्यांची फेस व्हॅल्यू किती आहे 100 आहे. झाले किती 85,000. त्याचे मला 25% हवे 21,250. येस, ह्या व्हॅल्यू इतकी व्हॅल्यू 21,250 ही व्हॅल्यू आपल्याला ट्रान्सफर करायची कुठून फ्रॉम P&L टू जनरल रिझर्व. सो एंट्री असणार आहे आपली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू जनरल रिझर्व अकाउंट अमाउंट 21,250. झालं, संपलं.